5 प्रकारचे हळदी कुंकू प्लॅटर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याचा उपयोग करून तुम्ही हळदी कुंकू प्लॅटरचे किंवा खणाचे प्रोडक्ट तयार करण्याचा बिझनेससुद्धाही करू शकता। तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी ज्योती, तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल। श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। त्यासाठी लागणारं साहित्य गोल्डन हाफ बीट्स, बॉल चेन कलरमध्ये, ग्लू, मिरर, हाफ पर्ल, लेस, कलर आणि अशा पद्धतीचे बाउल जे कॅप सहित असतात किंवा विदाउट कॅपसुद्धाही असू शकतात। प्रकार पहिला, हे आहे मोर पीसचं MDFचं कटिंग। हे कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धाही अवेलेबल आहे। जे मोरपीसचं MDF शेप घेतलेला आहे त्याला आपण दोन्हीही जिथे पॉईंट होल आहे वर आणि खाली तिथे आपल्याला गोल्डन हाफ बीट हे ग्लूच्या साहाय्याने चिटकवून द्यायचं आहे। त्यानंतर ना हे हळदी कुंकूचे जे बाउल्स आहेत कोणतेही घेऊ शकता तुम्ही, लीडवाले किंवा विदाउट लीडवाले, ते तुम्ही ग्लूच्या साहाय्याने तुम्हाला ज्या पद्धतीने हवे असतील आडव्या किंवा उभ्या त्या पद्धतीने तुम्ही गमच्या साहाय्याने हे चिटकवू शकता। तर अशा प्रकारे आपलं इथं एक पहिलं हळदी कुंकू प्लॅटर, मोरपंख हळदी कुंकू प्लॅटर हे तयार झालेलं आहे। हे सुकण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतील। तर 5 ते 10 मिनिटाच्या आत आपलं एक छान मोरपंख प्लॅटर हे तयार झालेलं आहे। जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा तुमचं घर शांती किंवा कोणत्याही प्रकारचं फंक्शन असेल तर त्याला रिटर्न गिफ्ट करायचं असेल तर अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही घरीच करून रिटर्न गिफ्टसुद्धाही करू शकता। मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा संक्रांतीमध्ये वाण म्हणूनसुद्धाही तुम्ही याचा वापर करू शकता। प्रकार दुसरा, लोटस हळदी कुंकू प्लॅटर। याच्यामध्ये आपल्याला लोटस हे MDFचे कटिंग घ्यायचं आहे। ऑनलाईन अवेलेबल आहे। सेम यालाही जिथे होल आहे तिथे आपल्याला गोल्डन बीड्स हे गमच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे। त्यानंतरनं बाउलसुद्धाही आपल्याला याच्यामध्ये गमच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे। तर छान सुंदर प्रकारे आपलं इथं लोटस हळदी कुंकू प्लॅटर हे तयार झालेलं आहे। मी एक अगोदर करून ठेवलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। याचे खूप ऑर्डर मला येतात म्हणून मी हे स्टॉकमध्ये करून ठेवलेलं असतं। याच्यासोबतच मी हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षिदा ह्या फ्रीमध्ये देते। अशा प्रकारे तुम्ही छोट्या मोठ्याशा थोड्याशा ऑफर ठेवलात की तुमच्याकडे खूप सारे ऑर्डर्स हे येतीलच। प्रकार तिसरा, खण हळदी कुंकू प्लॅटर। याच्यामध्ये आपल्याला 4 इंच 5 इंच इतके राऊंड MDF कटिंग घ्यायचे आहेत। त्या कटिंगवर आपल्याला खण पीस राऊंड पद्धतीने कट करून गमच्या साहाय्याने चिटकवून द्यायचं आहे। त्यानंतर याच्यावर गमच्या साहाय्याने आपल्याला हाफ गोल्डन बीट्स आणि हळदी कुंकूचे जे बाउल्स असतात किंवा लीडवाले विदाउट लीडवाले हे आपल्याला चिटकवून द्यायचं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडीशी याची क्रिएटिव्हिटी कमी जास्तसुद्धाही करू शकता। तर अशा पद्धतीने आपलं इथे छान सुंदर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेलं खण हळदी कुंकू प्लॅटर हे तयार झालेलं आहे। याच्यासोबत तुम्ही डेकोरेटेड सुपारी म्हणजे ऑक्शनसाठी जी सुपारी वापरतात ती सुपारीसुद्धाही देऊ शकतो, ऑफरही त्याची ठेवू शकता। हळदी कुंकू प्लॅटरचा हा चौथा प्रकार। सेम त्याच पद्धतीने 4 इंच ते 5 इंच इतके राऊंड MDF सीट आपल्याला घ्यायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट मी वापरले असेल बाउलचे किंवा मोरपिंकचे, लोटसचे, खण किंवा MDF राऊंड, कलर, बॉल चेन, प्रत्येकाची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी टॅग करेन। जर तुम्हाला घ्यायचं असेल तिथून तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच घेऊ शकता। तर अगोदर हे आपल्याला MDFचं राऊंड बेस घ्यायचा आहे, त्याला आपल्याला ॲक्रेलिक कलर येथे देऊन घ्यायचा आहे। कलर तुम्हाला जे आवडतील ते कलरसुद्धा तुम्ही येथे घेऊ शकता। पण कलर देताना एक कोट देऊन घ्या, तो पूर्ण एक वाळून झाल्यानंतर दुसरा कोट त्याच्यावर देऊन घ्या। अशा पद्धतीने दोन कोट दिल्यात की कलर छान पद्धतीने ठळक दिसेल। कलर पूर्णपणे लावून झाल्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बॉल चेन, लेस, मिरर, हाफ गोल्डन बीड्स हे लावून याच्यावर आपण जसं ब्लाऊजवर वर्क करतो त्या पद्धतीने याच्यावर आपल्याला हे गमच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता।
तर घरच्या घरी जेव्हा आपण रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा वाण म्हणून ही आयडिया बेस्ट आहे। घरच्या घरी रॉ मटेरियल एकदम होलसेल दरामध्ये आणून तुम्ही हे घरीच तयार करून वाण किंवा रिटर्न गिफ्टसुद्धाही देऊ शकता। रिटर्न गिफ्ट वाण हे बाहेरसुद्धाही भेटतात, पण आपण तयार केलेलं आपल्या हाताने आणि आपल्या घरासाठी किंवा रिटर्न गिफ्ट आपल्या लोकांसाठी ही जी सुख आहे किंवा हे जी खुशी आहे ती वेगळंच। त्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी घरी करणं अगदी आवश्यक आहे। त्यानंतर आपण याच्यावर हळदी कुंकूचे बाऊल चिटकवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे छान सुंदर फॅन्सी हळदी कुंकू प्लॅटर हे आपल्या इथे तयार झालेलं आहे। त्याचसोबत तुम्ही सप्तपदी सुपारीची सुद्धा ही मी ऑर्डर घेते। ज्यांना पाहिजे असेल तर प्लीज नक्की ऑर्डर करा। छान पद्धतीने तुमच्या घरी नक्कीच ते मी पोचवे। तर हे आहे सप्तपदी सुपारी। सेम अशाच पद्धतीने एक प्लॅटरसोबत तुम्ही एक सुपारीसुद्धाही फ्री करू शकता। सप्तपदी सुपारीचा जर व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, असा व्हिडिओसुद्धाही मी नक्कीच अपलोड करेन। प्रकार 5वा, समजा तुमच्याकडे खण पीस अवेलेबल नसेल तर फॅन्सी ब्लाऊज पीस वापरून सुद्धाही तुम्ही हळदी कुंकू प्लॅटर हे नक्कीच तयार करू शकता। MDF शीट या राऊंड आकारामध्ये 4 ते 5 इंच इतकी MDF शीटला ब्लाऊज पीस लावून झाल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपण हळदी कुंकू प्लॅटरचे जे बाऊल येतात ते बाऊल गमच्या साहाय्याने चिटकवून घेणार आहोत। याच्या साईडला तुम्हाला जे आवडेल ते फूल, शेवंतीचे फूल किंवा गोल्डन कलरमध्ये ते फूल येतात किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे गुलाबचं आर्टिफिशियल फूल, ते सुद्धाही लावू शकता। पण गुलाबला देठ असल्याने ते सहजासहजी इथे गमच्या साहाय्याने चिटकवता येत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते गुलाब फूल घ्यायचं आहे, ते दिवाळच्या साहाय्याने त्याचे जे मागचे जो देठ आहे आपल्याला थोडंसं दिव्याच्या साहाय्याने मेल्ट करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने दाबून त्याला तिथे आपण बसकं किंवा चपटं करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, हे गुलाब येथे छान पद्धतीने अटॅच होतं। गुलाबचा देठ कापून आपल्याला गुलाबचं देठ कापलं की ते फूल खराब होतं, ते चिटकता येत नाही, म्हणून आपल्याला एवढं सगळं हा येथे जुगाड करायचा आहे। तर अशा पद्धतीने छान सोप्या पद्धतीने 5 हळदी कुंकू प्लॅटर आपल्या इथे तयार झालेले आहेत। मोरपंख प्लॅटर, लोटस प्लॅटर, खण हळदी कुंकू प्लॅटर, फॅन्सी दोन टॅपमध्ये फॅन्सी हळदी कुंकू प्लॅटर, असे 5 पद्धतीचे हळदी कुंकू प्लॅटर आपल्या इथे तयार झालेला आहे। या 5पैकी तुम्हाला कुठलंही एक आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता पुढे प्रश्न पॅकेजिंगचा। समजा आपलं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टपेक्षा 2-3 इंच लांबी रुंदी जास्त असलेला कवर आपल्याला घ्यायचा आहे। ऑनलाईन अवेलेबल आहेत, प्रत्येकाची लिंक मी टॅग करेन, तिथून तुम्ही ते घेऊ शकता। आपल्याला जर फ्री गिफ्ट घ्यायचं असेल त्यात तुम्ही ॲड करू शकता तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमचा जो ब्रँड आहे त्याचा एक लेबल लावू शकता किंवा थँक्यू म्हणून सिम्बॉल लिहू शकता, एक छान अशी नोटीस देऊ शकता। तर अशा प्रकारे छान पॅकेजिंग करून आपण हे कस्टमरला देऊ शकतो। समजा हे लोकल असेल तर, लोकल नसेल तर आणखी एक कॅरी बॅग येते कुरिअरसारखी, त्याच्यावर पत्ता वगैरे ॲड्रेस फोन नंबर करून आपण ते कुरिअर करू शकतो। तर अशा पद्धतीने हे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो। पुढे आता गुढीपाडवा येणार आहे। गुढीपाडव्यासाठी गुढी वस्त्र किंवा गुढीसाठी साडी याचासुद्धाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धाही व्हिडिओ आवडल्यास आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद। तर पुन्हा भेटू अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये।